नमस्कार दोस्तो. पांढऱ्या शुभ्र कुर्त्यातल्या भली मोठी पांढरी दाढी आणि धिप्पाड देहाच्या या माणसाला तुम्ही ओळखतच असाल ना. महान व्यक्तिमत्व आहे. आज ते हयात नाहीत, पण त्यांचं कार्य कुणापासूनही लपलेलं नाही. ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड म्हणजे सर्वांचे लाडके जिजा. जाती निर्मूलनाच्या संघर्षातलं एक महत्वाचं कृतिशील व्यक्तिमत्व. पॅन्थरच्या काळातील उमदा तरुण, नामांतर लढ्यातील एक संघर्षरत पर्व आणि जातीय अत्याचाराला युनोत वाचा फोडणारा त्या काळातला एकमेव माणूस. मानव मुक्ती अभियानाचे प्रणेते आणि कार्यवाहक, भूमिहीनांचा तारणहार, पोतराजांचा मुक्तीदाता. खरं तर स्वातंत्र्योत्तर काळात स्वजातीयच आदर्श पाहिजे अशा अट्टहासाला पेटलेल्या मातंगांचा हाच माणूस खरा आदर्श असायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. जिजांनी तब्बल 40 वर्ष जनमानसात आपली छाप सोडली, पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र अनेक लोक त्यांची जागा घेण्यासाठी धडपडू लागले. आता वारस काही सगळे चांगलेच असतात असं काही नाही. काही फसवे असतात, तर काही आधीच्या पूर्वजांच्या कामावर पाणी मारून चांगलं जाळून पुसून सगळं अगदी विस्कटून टाकणारेही असतातच की. नेमकं हेच घडलंय मातंगांच्या बाबतीत. ॲडव्होकेट एकनाथ आव्हाडांनी जे काम मातंग समूहाच्या उत्थानासाठी उभं केलं होतं, ते काम पाणी टाकून झाडून पूर्ण रित करण्याचं मिशन एक हाती घेतलेले महामानव म्हणजे विष्णू कसबे हेच होय. कसबे तसे पूर्वाश्रमीचे पुणे महापालिकेत झाडू खात्यात कामाला असलेले कर्मचारी. राजकीय महत्वाकांक्षेला कोणत्याही किमतीवर पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या विष्णू कसबेंची सध्या महायुतीच्या छत्रछायेत प्रचंड चलती आहे. त्यांना फारसा जनाधार नाही, पण मीडियाचा आधार खूप आहे. त्या बळावर दनादन सभा कार्यक्रम आयोजित होत आहेत आणि या सभा कार्यक्रमात विष्णू कसबे काकांची जी काही अशक्य कोटीतली फेकमफाक सुरू असते, ती ऐकून मला कसनुसच व्हायला लागलं होतं. खरंय, कसबेंची फेकाफेक इतकी डेंजर होती की मला इतिहासातील फॅक्ट्स खोट्या वाटायला लागल्या. एकतर हा माणूस बोलतो फार भारी, बरं का, एकदम फार भारी बोलतो. बोलण्यात खूप भारी कन्व्हिक्शन असतं. हे कन्व्हिक्शन एका साधारण शिकलेल्या माणसाला किंवा कमी वकूफ असलेल्या सामान्य नागरिकाला किंवा दुनियादारी आणि बाहेरच्या जगाशी फारसं घेणं देणं नसणाऱ्या माणसांना पटकन अपील होईल असंच असतं. पण त्यांचं बोलणं मात्र मातंगांमधल्या शिकल्या सवरल्या तरुणांना काही केल्या अपीलच होत नाहीये. उलट त्यांच्याकडूनच टीकेचा सूरच अधिक येतोय. या टीकेत सगळ्यात पहिला मोठा आक्षेप आहे तो म्हणजे विष्णू कसबेंनी मिलिंद एकबोटेंचं काम स्वतःच्या खांद्यावर घेऊन मातंग तरुणांना चुकीच्या मार्गावर आणलं आहे याचा. म्हणून आपल्याला हा विषय सिरियसली समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण थोडं विष्णू कसबेंच्या इतिहासावर एक धावती नजर टाकूयात. हा इतिहास आजवर कधी चर्चेला आलेला नाही किंवा तो येणारच नाही याची काळजी एकदम व्यवस्थित घेतली गेलेली आहे. मीडिया देखील तशी काळजी घेते. म्हणून तुमच्या माहितीसाठी कसबे काकांची पार्श्वभूमी ही पहा. 2004 साली अख्ख्या भारतानं तत्कालीन भाजपाच्या धर्मांध राजकारणाला आणि इंडिया शायनिंगच्या खोट्या जाहिरातबाजीला नाकारून टाकलं होतं. प्रत्येकाला आता फक्त प्रगती हवी होती, शांतता हवी होती. लोकांनी स्वतःहून धार्मिक ध्रुवीकरणाला स्पष्ट नकार दिला होता आणि त्याच वर्षी पुणे महानगरपालिकेच्या झाडू खात्यात क्लास 4ची नोकरी करणाऱ्या विष्णू कसबेंनी लहुजी शक्ती सेनेची स्थापना केली होती. किती साली? 2004 साली. सुरुवातीला छोटे मोठे कार्यक्रम त्यांनी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून राबवले, पण काही केलं त्यांना सूर गवसत नव्हता. अशातच 2009 सालच्या निवडणुकात भाजपा आणि संघाला पुन्हा एकदा पराभव सोसावा लागला आणि तिथूनच सुरुवात झाली आपल्या देशातल्या नव्या पण अतिशय वाईट राजकारणाची. भाजपा आणि संघानं प्रत्येक जातीचं विलगीकरण आणि त्यातून त्यांचं ध्रुवीकरण करण्याचा नवीन घाट घातला होता आणि ही कामं करण्यासाठी त्यांनी प्रत्येक राज्यात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंसारखी माणसं पोचलेलीच होती. त्यांना रीतसर त्यांनी ऍक्टिव्हेट केलं आणि या लोकांचं काम होतं की ज्या ज्या जाती समूह थेट संघाच्या विरोधात नाहीत, पण त्यांच्यावर थोडंफार काम केलं तर सोशल स्ट्रक्चरमध्ये त्या जाती समूहांना पुन्हा हिंदुत्वाचा मुलामा देऊन गुलाम बनवता येऊ शकतं, अशा सगळ्यांना नीट जाळ्या तोडायचं काम सुरू झालं. आणि त्या कामाची महाराष्ट्रातली पहिली स्टेप होती ते म्हणजे मातंग समूहाचं ध्रुवीकरण. 2004 पासून स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी जमीन शोधणाऱ्या विष्णू कसबेंसाठी ही आयती संधी होती. अशातच त्यांचा संपर्क झाला मिलिंद एकबोटे सोबत आणि मिलिंद एकबोटेच्या शिवप्रतिष्ठानसोबत. इथंच विष्णू कसबेंनी एकबोटेंच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली. मिलिंद एकबोटे माहितीच असतील ना तुम्हाला. 2018 साली भीमा कोरेगावची दंगल पद्धतशीरपणे घडवण्याचा महाक्रूर आरोप ज्या माणसावर आहे तोच हा माणूस म्हणजे मिलिंद एकबोटे. या माणसानं 92-93 सालापासून पद्धतशीरपणे मातंग तरुणांच्या ध्रुवीकरणाचं काम सुरू केलेलं आहे. मातंग समाजातील विद्यार्थ्यांचे सोहळे, भजन आणि त्यांच्या कीर्तनांचं आयोजन करणं आणि त्या कार्यक्रमातून पद्धतशीरपणे तरुणांचं ब्रेन वॉशिंग करणं हे त्यांचं मुख्य काम. आज त्याचाच हा परिपाक आहे की जे सर्वात जास्त शोषित आहे त्यांच्याच हातात हिंदुत्वाची वज्रमुठ कोंबून त्यांना स्वतःच्या रियालिटीपासून दूर लोटण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू आहे.
हिंदुत्वाची वज्रमूठ कोंबण्यासाठी त्यांना मातंगांमधलाच एक माणूस हवा होता आणि तो माणूस विष्णू कसबेंच्या रूपानं त्यांना मिळाला. हळूहळू एकबोटेनं कसबेंना संघाच्या पदाधिकाऱ्यांशी भेटी घालून द्यायला सुरुवात केली. संघटनेला आता राजकीय अधिष्ठान मिळत होतं आणि पर्यायानं पैसा देखील मिळत होता. त्यामुळे नोकरीची फारशी गरज न उरलेल्या विष्णू कसबेंनी 2011 साली महानगरपालिकेतील आपल्या झाडू खात्यातील नोकरीचा राजीनामा दिला आणि लहुजी शक्ती सेनेसाठी ते फुल टायमर बनले. पैसा संघाचा होता, त्यामुळे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हा नियम फॉलो करणं विष्णू कसबेंसाठी बंधनकारकच होतं. आधी दबक्या आवाजात ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या त्या आता खुलून बोलायला कसबेंनी सुरुवात केली. कसबे आता उघड जातीयवादी मानसिकतेचे हिंदुत्ववादी म्हणून स्वतःला प्रेझेंट करत होते. अशातच 2014 सालीच्या लोकसभा निवडणुकीसाठी लहुजी शक्ती सेनेची युती भाजपासोबत झाली. ही युती होताना स्वतः गोपीनाथ मुंडे हजर होते, त्यामुळे कसबेंना आणखीनच बळ मिळालं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या. काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. हा इतिहास तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण काँग्रेसचं सरकार मांगाच्या शापामुळे पडलं असा नवीन शोध कसबेंनी लावला आणि त्या मूर्ख शोधाची ते मिळेल त्या ठिकाणी जाहीर वाच्यता करू लागले. असले दावे करताना त्यांना ना भीती वाटत होती ना कोणत्याही प्रकारचा संकोच. कारण त्यांचं पुढचं टार्गेट होतं जे त्यांना नेमून दिलं होतं ते म्हणजे बौद्ध आणि मातंगांमध्ये जमेल तितकी गैरसमजाची विश्वल्ली कालवून महार मातंग आणि बौद्ध मातंग असा वाद वाढवून देणं आणि महार मातंग अशी जातीय राजकारणाविरोधातली जी नैसर्गिक एकजूट होती ना ती स्लो पॉइझनिंगनं बर्बाद करणं. आणि कसबेंनी तो टास्क अतिशय इमानदारीने पूर्ण केला बरं का, अतिशय इमानदारीनं. त्यातला पहिला टप्पा होता तो आरक्षण उपवर्गीकरणाचा. आपण आता आरक्षण उपवर्गीकरणाची चर्चा पॉप्युलर कल्चरमध्ये ऐकतोय पाहतोय, पण आरक्षण उपवर्गीकरण अबकड यासारख्या मुद्द्यांची चर्चा आणि त्याविषयीचे गैरसमज पसरवण्याची मोहीम कसबेंनी 2014 सालीच हाती घेतली होती. 2014 सालच्या डिसेंबर महिन्यात कसबेंनी मोठा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये बौद्धांना भोकर आणि मराठ्यांना धांडाळ असं शब्द वापरून शिव्या देण्याचं काम सुरू केलं होतं. लगोलग जिथं जिथं मांगवाड्या आहेत, शहरात मातंग बस्त्या आहेत, तिथं जाऊन या कसबेंनी बाबासाहेबांप्रती द्वेष पसरवण्याचं मोठं काम अतिशय गतीनं सुरू केलं. बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून मातंगांना धंद्याला लावलं, मातंगांचं आरक्षण खाल्लं, मातंगांचं आरक्षण हे फक्त बौद्धांनीच खाल्लं असं सगळीकडे ते सांगत फिरत होते पुढची 5 वर्ष म्हणजे 2019 पर्यंत. आणि त्यांना यात बऱ्यापैकी यश देखील मिळालं होतं. 2019च्या निवडणुका पार पडल्यानंतर कसबेंना लेव्हल अप करावं लागलं आणि सुरू झालं लोटांगण आंदोलन, हलगी आंदोलन आणि येडामाईचा नवस. आता कुठे पुस्तकांमधून आपल्या प्रगतीचा मार्ग शोधत असलेल्या मातंग वर्गाला पुन्हा गाळात ढकलण्याचं काम याच कसबेंनी केलेलं. पण मातंगांमध्ये नुसता बौद्ध द्वेष भरून काही फायदा होणार नव्हता, म्हणून मातंगांमध्ये मुस्लिम द्वेष भरण्याचा पुढचा टास्क देखील या कसबे महोदयांनी अतिशय इमानदारीने पूर्ण केला बरं का. हे काय जोक करत हिंडत होते माहितीये का तुम्हाला? हे मांगांनी बांधलेल्या किरसुनीमुळे हिंदू धर्मातील अभिजन आणि सरंजामी जातीची प्रगती झाली असं त्यांचं म्हणणं आहे. 2023ला मातंग ऋषी प्रतिमा तरुण पोरांमध्ये स्थापन करून रामागुरु मातंग ऋषी आहे असा अपप्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी यासारख्या असंख्य फेकाफेकी केलेल्या आहेत आणि त्याचा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. इथे आय बटनवर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण सविस्तररित्या पाहता येईल. विष्णू कसबेंच्या आडून घडून आणलेलं आणखीन एक वाईट राजकारण काय झालंय माहितीये का? वस्ताद लहुजी साळवेंचं ब्राह्मणीकरण आणि त्या आडून मातंगांची सातत्याने होत असलेली दिशाभूल. आज वस्ताद लहुजी साळवेंना पिवळ्या धमक रंगात रंगवलेलं प्रतीक म्हणून सादर केलं जाते, पण ते तसे नव्हते. PhD स्कॉलर असलेल्या आकाश वाघमारेंनी याबाबत 2 फॅक्ट्स त्यांच्या रिसर्चमध्ये सांगितलेत आणि त्यात ते म्हणतायत की सत्यशोधक धर्म वाढावा म्हणून 4 जून 1875 साली वस्ताद लहुजी साळवे यांनी 127 मातंग युवक आणि युवतींचं लग्न सत्यशोधक पद्धतीनं पुण्यातल्या नारायणपूर या गावी लावलं होतं. त्या काळी हा खूप क्रांतिकारी निर्णय होता. अशा पद्धतीनं सामूहिक सत्यशोधक विवाह लावणारे वीर लहुजीच भारतातले पहिले महान युग पुरुष होते. विशेष बाब म्हणजे सत्यशोधक विवाहाची मंगलाष्टकं स्वतः वस्ताद लहुजी आणि त्यांची पुतणी मुक्ता साळवेनं आपल्या क्रांतिकारी आवाजात म्हटल्या होत्या. 17 मार्च 1876ला 2 मातंग युवकांचे आंतरजातीय सत्यशोधक विवाह भंडारी जातीच्या युवतींशी लहुजी साळवेंनी दोन्ही जातींच्या आपसी सहमतीने लावले होते. आंतरजातीय विवाहाच्या विरोधात प्रतिगामी ब्राह्मणांनी पुण्यातील गंजपेठ या ठिकाणी लहुजी साळवेंविरोधात मोठा मोर्चा काढला होता. त्या काळात आंतरजातीय विवाह घडवून लहुजी साळवे भारतातले जाती अंत लढ्याच्या क्रांतीचे पहिले पाऊल टाकणारे मोठे वस्ताद बनले होते.
1873 नंतर वस्ताद लहुजी साळवेंनी आपलं उर्वरित पूर्ण आयुष्य सत्यशोधक धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात घालवलं. सत्यशोधक धर्म प्रत्येक मागवाड्यात वाढला पाहिजे हेच त्यांचं अंतिम ध्येय होतं. म्हणून माझं मातंग तरुणांना कळकळीचं सांगणं आहे की लहुजी वस्ताद हे हिंदुत्वाचे किंवा हिंदुत्ववादी विचाराचे पुरस्कर्ते नव्हते, सत्यशोधक विचारांचे पाईक होते. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. RSSने चालवलेलं वस्ताद लहुजींचं ब्राह्मणीकरण थांबवून त्याचा खरा सत्यशोधक वारसा पुढे आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे, ती आपली प्रायमरी जबाबदारी आहे. उठ बस आंबेडकर द्वेषाची माळ जपणारे, हिंदुत्वाची वज्रमूठ बळ हातात कोंबून धरणारे विष्णू कसबे मांगीर बाबाचं उदात्तीकरण करतात. वस्ताद लहुजी साळवेंचा वारसा बळ सांगून मिरवतात, पण तो मिरवताना मात्र समोर बसलेल्या कोणत्याही राजकारण्याला साहेब साहेब म्हणताना त्यांची जीभ काही सुखत नाही. खरं सांगतोय. रणबीर कपूरचा ॲनिमल सिनेमा तुम्ही पाहिलाय ना? त्या सिनेमामध्ये रणबीर कपूर 3 तासात जितक्या वेळा पापा 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 बोलला नसेल ना, त्याहून अधिक वेळा 20 मिनिटांच्या भाषणात कसबे काका कोणत्याही राजकारणाला साहेब साहेब म्हणत असतात. बाबासाहेबांचं सोडूनच द्या तुम्ही, बाबासाहेबांचं सोडाच, ते कसबे काकांना पचायचे देखील नाहीत. पण अण्णाभाऊंनी काही अशी लाचारी त्यांच्या साहित्यातून कधी मांडली होती काय? फकीरा असता तर तो काय साहेब साहेब करत बसला असता का? की वस्ताद असते तर ते असे साहेब साहेब करत बसले असते का? नाही ना. व्हिडिओच्या सुरुवातीला मी एकनाथ आव्हाड साहेबांचा उल्लेख केला होता. त्यांचा चेहरा, त्यांची पांढरी दाढी असतो व्यक्तिमत्वाचा प्रभाव. आधी क्लीन शेव्ड राहणारे कसबे आता उत्तर एकनाथ आव्हाडांसारखाच आपला चेहरा कसा दिसेल यासाठी धडपडतात. पण नुसता चेहरा आणि दाढी तशी दिसली म्हणून एकनाथ आव्हाडांसारखं विजन तर मिळणार नाहीये ना. असो, सध्या भारतात बहुरूपांचे दिवस आहेत. माहितीये तुम्हाला कोण कोण आहेत. माझा वैयक्तिक आक्षेप कसबे काकांवर यासाठी नाही की ते आंबेडकरी विचारधारेचा द्वेष करतात किंवा मनुवादाची भलामण करणाऱ्या हिंदुत्वाची भाषा बोलतात. माझा आक्षेप यासाठी आहे की जेव्हा पुण्यातलं प्रेमा पाटीलचं प्रकरण घडलं, नांदेडच्या लखन भंडारे या मातंग तरुणाची जातीयवादी मानसिकतेतून क्रूर हत्या झाली, नांदेडच्या चासेगावमध्ये 7 महिलांना विहिरीत फेकून देऊन मग त्यांच्या हत्येचं प्रकरण घडलं, जालना जिल्ह्यात विकास लोंढेच्या हत्येचं प्रकरण घडलं, अहमदनगरच्या संजय वैरागळचं गंभीर मारहाणीचं प्रकरण घडलेलं असो किंवा परभणीतलं रॉड प्रकरण असो, या एकाही प्रकरणात विष्णू कसबेंची वज्रमुठ सोडा, साधं पायाचं नखही भिरकलं नाही. का भिरकले नाहीत हा प्रश्न आहे, आणि हा माझा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे मातंग तरुणांचा. म्हणून आजची ही चर्चा नव्या दमाच्या मातंग तरुणांसोबतच आपण करणार आहोत. आणि या चर्चेला सुरुवात करण्याआधी आपलं नेहमीचं आपुलकीचं आव्हान, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला 100% आवडेलच. आणि आवडला की लगेच शेअर करा. आणि हो, हे आपलं चॅनल आहे, ते वाढवणं आणि टिकवणं ही तुमची जबाबदारी. किमान तुम्ही 5 सबस्क्रायबर जोडून दिले पाहिजेत. मी पाहिजे तितकी मेहनत घेतोय आणि दर्जेदार कंटेंट बनवतोय. म्हणून ज्या प्रेक्षकांना आमचा हा स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग प्रयत्न आवडतोय आणि हा आमचा प्रयत्न असाच निरंतर चालू राहावा असंही मनोमन वाटतंय, त्यांनी कृपया आम्हाला आर्थिक सहयोग देऊन आमचे खांदे बळकट केले पाहिजेत. ही नम्र विनंती मी आपणास सगळ्यांसोबत करतोय. त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह मुख्य विषयाला आता आपण सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की कसबे काकांच्या फेकाफेकीच्या राजकारणामागचं मर्म आणि त्याचा भविष्यवेध. त्यासाठी आपल्या सोबत आज आहेत मातंग समूहातून येणारा एक महत्वाचा अभ्यासक आणि तरुण विचारवंत सुदर्शन चखाले. सुदर्शन चखाले यांचं शिक्षण MSW आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या सक्रिय कार्यकर्ता असलेल्या सुदर्शन यांनी मातंग समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि एकनाथ आव्हाडांचे विचार मातंगांमध्ये रुजावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. युवक क्रांती दलाच्या चळवळी सुदर्शन यांची जडणघडण झाली. त्यांनी सिग्नलवर भीक मागणाऱ्या 260 मुलांना शाळेत टाकले. संविधान प्रचारक म्हणून सुदर्शन काम करत असून कोरो इंडिया या नामांकित संस्थेचा ते फेलो म्हणून गेले 3 वर्ष काम करतायत. आंबेडकरी मातंग या नावाने मातंग समाजातील तरुणांना बाबासाहेबांच्या विचारांकडे नेण्यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असतो. उच्च शिक्षणातील संधी या विषयावर पुणे शहरातल्या वस्त्यांमध्ये मातंग तरुणांमध्ये अनेक कार्यशाळा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. ही त्यांची मुख्य कामं आहेत. आणि सोबतच आपल्यासोबत चर्चेला आहेत महाराष्ट्रातल्या आज घडीच्या सर्वात लाडक्या आणि सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या मुक्त पत्रकार मुक्ता कदम यांचं युट्यूब चॅनल आपण पाहिलेलंच असेल. तिथं त्यांनी सातत्याने अनेक गोष्टींना वाचा फोडण्याचं काम अविरतपणे केलेलं आहे. या दोघांचंही आपण स्वागत करूयात आणि सुरू करूयात आजच्या चर्चेला. आणि या चर्चेसाठीचा माझा पहिला प्रश्न, कॉमन प्रश्न तुम्हा दोघांसाठी.
तुम्हाला काय वाटतं, कोण आहेत हे विष्णू कसबे, आणि तुम्हाला काय वाटतं यांच्या राजकारणाबद्दल, त्यांच्या राजकारणाची प्राथमिकता काय, आणि येत्या काळात हे राजकारण कोणत्या दिशेला जाईल याबद्दल तुमचं मत काय आहे? आपण सुरुवात करूया सुदर्शन पासून. सर्वात प्रथम सर्वांना क्रांतिकारक जय लहुजी आणि जय भीम. विष्णू कसबे खऱ्या अर्थानं त्यांचं जे राजकारण आहे, मातंग समाजातल्या तरुण मुलांना डायव्हर्ट करणं आणि RSS सारख्या हिंदुत्ववादी फोर्सेस सारख्या संघटनेला बांधणं, अशा पद्धतीचे एकंदरीत ऍक्टिव्हिटीज आहे. आणि माझ्या मातंग समाजाचं एका अर्थाने ते नुकसान करत आहे. मातंग समाजातला कार्यकर्ता म्हणून मला असं वाटत आहे. का नुकसान करत आहे? समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचीच म्हणजे इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा असते. परंतु विष्णू कसबे त्यांच्या आंदोलनामध्ये ज्या मातंग समाजातल्या जुन्या रूढी परंपरा आहे, पोतराजक्याच्या अंधश्रद्धेत असणाऱ्या ज्या रूढी परंपरा आहे, त्याचं उदत्तीकरण करणारं त्यांचे भाषणं असतात, आंदोलनं असतात. आणि हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्या आंदोलनामध्ये अनेक पोतराज दिसत आहे. समाज विज्ञानाकडे जावा असे कुठल्याही प्रकारची त्यांची ऍक्टिव्हिटीज नाही. समाज अतिशय मागे गेला पाहिजे अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटीज त्यांच्याकडनं कोण करून घेतंय, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडत आहे. अगदी अगदी अगदी. मला 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 मुक्ता, सेम प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडूनही अपेक्षित आहे. तुझं याच्यावरचं मत काय? हा, सुदर्शननी म्हटलं ते पण बरोबर आहे की या म्हणजे एखाद्या समाजाचा नेता कसा असावा, की म्हणजे समजा जातीचं प्रतिनिधित्व ते करत असतील, तर मला असं वाटतं की या आपल्या समाजाला पुढे नेणारं, प्रगतीकडे नेणारं, शिक्षणाच्या दिशा दाखवणारं अशा प्रकारचं नेतृत्व असलं पाहिजे, ना की त्यांना मागे नेणारं. म्हणजे उदाहरणार्थ विष्णू कसबे यांचे जे काही दिवाळीमध्ये खूप जास्त काही रील्स व्हायरल झालेले होते, त्यापैकी जे मी पाहिलं ते मला आठवतं की दिवाळीला जे सगळेजण लक्ष्मीपूजन करतात आणि त्या झाडूची पूजा करतात, फड्याची पूजा करतात, तर त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या म्हणजे काय म्हणूया, आपल्या समाजातल्या लोकांनी झाडू बनवल्याशिवाय यांचं लक्ष्मीपूजन पूर्ण होत नाही, त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही. म्हणजे आपण किती मोठे आहोत. हे जे काही आहे आता, ही जी काही कहाणी आहे ज्याला आपण म्हणूया, याच्यामधनं काय करायचं ते की ते फॉल्स अभिमान कुठेतरी तयार करायचा, आणि हा अभिमान समाजाला किंवा या पुढच्या पिढीला कुठेच घेऊन जाणारा नाहीये. की हा ठीक आहे, तुम्ही बनवलेला झाडूनी लक्ष्मीपूजन करतात, यांनी काय होणार आहे, तुम्हाला काय मिळालेलं आहे आजपर्यंत. तर मला असं वाटतं की नेतृत्व म्हणून त्यांनी पुढे नेणारं हे सगळं दाखवलं पाहिजे, ते दिसत नाही. आणि दुसरं कारण की जे काही मी ऐकते इतक्यात संघाच्या सगळ्या विचारधारेच्या याच्यामध्ये ते आलेले आहेत असं दिसतंय. आणि संघाचा किंवा या भाजपचा जो एक पॅटर्न आहे, किंवा आजच मी महात्मा फुल्यांचं गुलाम हे वाचत होते, त्याच्यामधलं गुलामगिरी वाचत असताना मला एकदम आता ते बोलावं वाटतं की फुल्यांनी सांगितलं की आपल्या सगळ्यांना गुलाम कसं केलं, या सगळ्या जातीतल्या लोकांना म्हणते मी. तर गुलाम कसं काय केलं या भट भिक्षुकांनी, तर त्याच्यामध्ये महात्मा फुले म्हणतायत की एक चालाक माणूस असतो आणि 10 बाकीचे अडाणी गोळा करतात आणि तो काहीतरी कहाण्या सांगतो, भारी भारी वाटतं समोरच्या सगळ्यांना. तर महात्मा फुले म्हणतात, पण जर का या 10 जणांपैकी ज्यांना मूर्ख बनवलं जात आहे, त्या 10 जणांपैकी जर का सगळ्यांची एकी असती, सगळ्यांना कळत असतं की हा हे काय होतंय आपल्यासोबत, तर ते एकत्र आले असते. आणि फुले म्हणतात की मग हे यांना समजते, बरेच लोक आहेत की त्यांना समजते, पण त्यांनी एकत्र येऊ नये म्हणून त्या 10 जणांमध्ये फूट पाडण्याचं काम ही व्यक्ती करत राहते. आणि आपल्याकडे पण तेच झालेलं आहे की समजा मांग महार यांच्यामध्ये भांडणं लावले, मराठा धनगर यांच्यामध्ये भांडणं लावले, प्रत्येक जातीमध्ये ही जी भांडणं जी आता इतक्यात या 7-8 वर्षात तर प्रत्येकाला जात अशी एवढी मोठी दिसते आपली. आणि त्याचं कारणही तेच आहे की हे जे फोर्स या सगळ्या आपल्या भोजनांवर काम करत आहे, ते आपण जाणून घेतलंच पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे कुठेतरी ते कठपुतली बनलेले आहेत आपण सगळेजण, आणि याच्यातनं बाहेर पडण्यासाठी एकच उपाय आहे, म्हणजे विष्णू कसबे यांचंही जर त्यांना नेतृत्व करायचं असेल आपल्या या समाजाचं, तर त्यांनी पुढे नेणारं सांगितलं पाहिजे, ना की या सगळ्या रिग्रेसिव्ह गोष्टी की फडा बनवलं म्हणून काय झालं, किती वर्ष काय प्रकारे चुकीचे सगळे अन्याय सहन करावा लागला, शोषण सहन करावं लागलं, मानहानी सहन करावी लागली, हे ते नाही सांगणार. आणि मला नाही तर मुक्ता,
मुक्ता अगदी बरोबर आहे की जसं तू म्हणालीस की बाबा जर विष्णू कसबेंना मातंग समूहाचं नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी दूरदृष्टी ठेवली पाहिजे, त्यांनी भविष्याकडे बघितलं पाहिजे. पण मगाशी जसं सुदर्शननी सांगितलं की विष्णू कसबे मातंगांमध्ये अंधश्रद्धांचं पुनरुज्जीवीकरण जास्त करतायत, अंधश्रद्धांनी भरलेल्या इतिहासाचं गौरवीकरण खूप जास्त करतायत. तर सुदर्शन, जरा विस्ताराने सांग की काय पद्धतीच्या अंधश्रद्धा, कोणत्या प्रकारच्या अंधश्रद्धा आणि त्या कशा पद्धतीने ते पसरवण्याचं काम विष्णू कसबे करतायत, जरा डिटेलमध्ये येऊ दे. कारण जसं आता मुक्ताने सांगितलं केरसुनीचा प्रकार, झाडूचा प्रकार जो लक्ष्मीपूजनाला पूजला जातो, ती एक अंधश्रद्धा काय आहे आणि त्याचबरोबरच्या बाकीच्या अंधश्रद्धांचं जे ते उदात्तीकरण करतायत ना आणि फेकाफेकी करून करतात, कारण त्यांची भाषणं मी ऐकलेली आहेत, प्रचंड फेकाफेक करतात. तर या फेकाफेकीवर, अंधश्रद्धांवर जर तुम्ही दोघांनी व्यवस्थितरित्या प्रकाश टाकला. नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की विष्णू कसबे त्यांच्या एका भाषणात असं म्हणतात की जेव्हा मांगाने किरसुनी बांधली तुमच्या घरात लक्ष्मी नांदली, आणि ज्यावेळेस मातंग समाज हा किरसुनी बांधतो त्यावेळेस दांडाळ्याच्या घरी पण लक्ष्मी नांदते. दांडाळ म्हणजे अप्पर कास्ट, एक सवर्णांच्या घरी पण लक्ष्मी नांदत आहे. परंतु ते दांडा म्हणजे अप्पर कास्ट म्हणजे काय? सवर्णाला दांडळ म्हणतात. धांडा म्हणजे काय अर्थ काय त्या शब्दाचा? काही कोड लँग्वेज आहे? कोड लँग्वेज आहे, मातंग समाजाची ही कोड लँग्वेज आहे. काय असते ती? मातंग समाज एक स्वतंत्र कोड लँग्वेज आहे. ती मान तरुण कार्यकर्त्यांना किंवा मातंग समाजातल्या लोकांना ती बऱ्यापैकी समजते. आणि महारांना ते भोकर म्हणतात. काय? मातंगांना भोकर 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 तर तालुका आहे महाराष्ट्रात, नांदेड जिल्ह्यामध्ये. ती कोड लँग्वेज आहे. आणि ओके. विष्णू काका ते मोठ्या प्रमाणात ते वापरताना आपल्याला दिसत आहे. आता मेन मुद्दा असा आहे की त्यांचं जे आहे की आता किरसुनी बांधली, आता किरसुनींनी बांधणं हे एका अर्थाने सांस्कृतिक दृष्ट्या वैचारिक गुलामगिरीचं प्रतीक आहे. आणि मग मांग ज्यावेळेस किरसुनी बांधतं त्यावेळेस इथल्या पाटलांच्या किंवा सवर्णांच्या घरी लक्ष्मी नांदते. आमच्यासारख्या मातंग तरुण कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, मग मातंगांच्या घरी कधी किरसुनी नांदणार आहे? आजही महाराष्ट्रामध्ये सॉरी माफ करा, लक्ष्मी कधी नांदणार आहे? आजही महाराष्ट्रामध्ये देवाशी लग्न लावलं जातंय, भूत बाधा करणी, इतक्या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात मातंग समाजामध्ये असताना विष्णू कसबे त्या सगळ्या कल्चरकडे कुठल्याही प्रकारे बघत नाही, किंवा त्यांची जी भाषणं आहेत, त्यांची जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये अनेक मातंग समाज अंधश्रद्धेकडे गेला पाहिजे. उदाहरणार्थ त्यांच्या अशा अनेक तुम्ही मुंबईची आंदोलनं पाहिले किंवा पुणे मुंबईचे आंदोलन शहरातले पाहिले, त्याच्यामध्ये पोतराज मोठ्या प्रमाणात दिसतात. आता जे पोतराज आहेत तर ते पोतराज काय आहे? भिक्षा मागणं, भीक मागणं देवाच्या नावाने, आणि देवाच्या नावाने 5 घरं ते आसूड ओढणं, अशा पद्धतीचं ते सगळं आहे. आता मला एकच प्रश्न पडत आहे की बाबा जग चंद्रावरती चाललंय, मंगळावरती चाललंय, नवीन संशोधन लागत आहे, आणि माझ्या मातंग समाजाला अशा अंधश्रद्धेच्या ऍक्टिव्हिटीज विष्णू काका ठरवून देत आहेत का, किंवा त्याच्या पाठीमागं कोणते फोर्स त्यांच्यासोबत काम करत आहे, एक धर्मांध किंवा जातीय फोर्स काम करत आहे, हे बघणं मला जास्त उचित वाटत आहे. की आणि या माध्यमातून पण मी सांगतो की मातंग समाजातल्या तरुण पोरांनी लहुजी शक्ती सेना किंवा विष्णू कसबेंसारख्या धार्मिक संघटनेच्या नादाला न लागलेलं आपल्या समाजासाठी चांगलं आहे. मुक्ता, मला तुला स्पेशली प्रश्न विचारायचा आहे. तू अकॅडमिक सर्कलमध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे पुण्याच्या, आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्येही बऱ्याच वर्षांपासून तू एकदम हिरिरीने काम करते. विष्णू कसबे हे स्वतः, मी जसं सांगितलं तसं, ते महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी होते, आणि त्यानंतर त्यांचं आणि मिलिंद एकबोटेंचं असलेलं सख्य जगापासून लपलेलं नाही. मिलिंद एकबोटेंकडून त्यांना मिळणारे रिसोर्सेस आणि त्यानंतर मातंग वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी केलेली सगळी ध्रुवीकरणाची कामं ही सगळी आपल्याला ठाऊक आहेत. तुझं टेक काय आहे की विष्णू कसबे अगदी हेतुपुरस्सर पेरल्यासारखे सगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये वाद लावण्याचं, ध्रुवीकरण करण्याचं, भांडण करण्याचं आणि काही काळानंतर दंगल भडकवण्याचं राजकारण करत आहेत का? तुम्हाला दोघांनाही प्रश्न, पण सुरुवात करूयात तुझ्यापासून. मला वाटतं ते, कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं की आज जे सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांचा पॅटर्न जो आहे तो हाच आहे की प्रत्येक जातीला त्याच्या सबकास्ट यांच्यामध्ये किंवा छोट्या छोट्या जातींमध्ये भांडणं लावणं हे त्यांचं काम आहे, आणि त्याच्यासाठी ते आपल्याच लोकांना ते वापरून घेतात.
त्या जातीतले थोडेफार काय म्हणूया चांगलं बोलू शकणारे, मस्त असे शब्द वापरू शकणारे, थोडंफार काहीतरी म्हणजे एकदम असा विशिष्ट आवाज असणारे लोक जर असतील तर अशा लोकांना हेरून त्यांना तशा पद्धतीने ट्रेन करून जे आहे ते हे केलं जाते. हे गेले अनेक वर्षे या देशामध्ये होते, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून हे होते, पण आता तरी ते खूप जास्त तीव्रतेने दिसतंय. आणि मला खरंच म्हणजे कधीच वाटलं नव्हतं की काय म्हणूया मातंग आणि महार यांच्यामध्ये म्हणजे इतके लोक एकमेकांच्या विरोधात बोलतील. जे आता सोशल मीडियावर कमेंट्स मी जेव्हा वाचते तेव्हा मला कळतंय की मातंग जो आहे, मातंग तरुण, त्यांना कुठेतरी खूप जास्त भारी वाटतंय आपण कट्टर हिंदू आहोत वगैरे, आणि आपल्याच वज्रमुठीमध्ये या हिंदुत्वाची सगळी ताकद आहे किंवा आपल्यामुळे हे हिंदुत्व उभं राहणार आहे, अशा प्रकारचं फॉल्स त्यांच्यामध्ये अभिमान घातलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात. आणि हे जे म्हणले हे पेरल्यासारखंच 100% दिसतंय. कारण की ते जर नसतं तसं, आणि खरं पेरले मी का म्हणते, कारण पेरल्यामुळे ते त्यांची भाषा बोलत आहेत, जे आज सत्तेत बसलेल्या किंवा संघ भाजप या लोकांना ज्या पद्धतीची भाषा आवडते त्या पद्धतीचं बोललं जात आहे. आणि ते पेरलेले नसते आणि ते खरोखर या समाजाला, आपल्या समाजाला, मातंग समाजाला पुढे घेऊन जाण्याचा विचार त्यांचा जर असता तर त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाविषयी बोलले असते, वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी बोलले असते. कारण की नॉट नेसेसरी, मला असं वाटतं की तेव्हा गाडगे बाबांनी पण सांगितलं किंवा महार समाज जो पुढे गेला कारण की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं अनुकरण केलं. तर मला असं वाटतं की समाजाला पुढे नेणं म्हणजे काय, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, ह्या गोष्टीसाठी आपल्या मुलांना पुढे नेणं. आणि या सगळ्या बाकीचे समजा हिंदू वगैरे जे काय तुम्ही असाल तर मला असं वाटतं की ठीक आहे, ते तुमच्या घरापर्यंत ठेवा, घरामध्ये कोपरा तुमचा असू द्या, पण बाहेर असताना या मुलांना आदर्श म्हणजे काय, पुढे नेणारं नेतृत्व असलं पाहिजे, मॅच्युरिटी देणार असलं पाहिजे. ते मला नाही दिसत याच्यामध्ये. त्यामुळे येस, तसंच दिसतंय ते. अगदी बरोबर आहे. पण मला प्रश्न सुदर्शनला विचारायचा. सुदर्शन, स्वतः तू मातंग समूहातून येतो आणि तुझी पार्श्वभूमी आम्हाला माहिती आहे. संघाच्या तावडीतून सुटून आलेला तू तरुण आहेस. तुझा तो प्रवासही तू सगळ्यांना सांगावा, हा तो पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की मुलं विष्णू कसबे सारख्या लोकांच्या फेकाफेकीला बळी तरी कसे पडतात? तुला काय वाटतं, का बळी पडतात? तू कसा संघाच्या तावडीतून सुटला ते तर सांगच, आणि विष्णू कसबे सारख्या लोकांच्या सगळ्या या भंपकपणाला मातंग तरुण बळी तरी का पडतात? शिकलेले मातंग तरुण अगदी बळी पडत नाही असं प्राथमिक लेवलला जाणवत आहे. आणि परंतु आमच्या इथल्या मराठवाड्यातला जो मातंग समूह आहे तो बहुसंख्यक आंबेडकरी विचार प्रवाहाकडे आहे. विष्णू कसबे ज्या पद्धतीने त्यांची जी भाषणं आहेत तर त्या भाषणांमध्ये मातंग समाजामध्ये एकदम खोटा इतिहास आणि गुलामगिरीचा इतिहास रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यातलं एक उदाहरण द्यायचं झालं की मातंगांनो, तुमचं आरक्षण महारांनी चोरलं आहे किंवा महार तुमचं सगळं संधी हिरावून घेत आहे म्हणून तुमची प्रगती होत नाही, म्हणून असं डायरेक्ट इनडायरेक्ट खासगी बैठकांमध्ये असं विष्णू कसबे बोलताना अनेक वेळा मला स्वतःला ते जाणवलेलं आहे. आणि मग त्यांच्याकडे तर काय बुद्ध आहे, तुम्ही तर प्रभू श्री रामाच्या काळातल्या आहात किंवा हनुमानाच्या काळातल्या आहात, मातंग ऋषीच्या काळातल्या आहात. तर त्याच्यामुळं असं जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार किंवा दोन समाजामध्ये दरी निर्माण करणारं वक्तव्य ते सातत्याने करत आहे. परंतु ह्या माध्यमातून, आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी माझ्या मातंग तरुणांना हे मात्र नक्की सांगायला जास्त आवडेल, बौद्धांची प्रगती ही आरक्षणामुळे अजिबात झालेली नाहीये. बौद्धांची प्रगती, बौद्धांनी बाबासाहेबांची जी विचारधारा आहे ती स्वीकारलेली आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की 22 प्रतिज्ञा पाळा, बौद्ध त्या अनुषंगाने वाटचाल करत आहे. बाबासाहेबांनी सांगितले गाव सोडा, बौद्धांनी गाव सोडलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की उच्च शिक्षणाकडे चला, बौद्धांनी ते पूर्वाश्रमीतल्या महारांनी उच्च शिक्षणाची कास धरली आहे. परंतु मातंग समाजामध्ये उच्च शिक्षण पद्धती रुजली पाहिजे अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटीज न करता फक्त तुमचा एकमेव शत्रू हा पूर्वाश्रमीतला महाराण आहे, आत्ताचा बौद्ध आहे, अशा पद्धतीने विष्णू कसबे काम करत आहे. आणि दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला आहे की मी आरएसएसच्या तावडीतनं कसं सुटलो. खेळण्याच्या निमित्तानं संघाच्या शाखेमध्ये जायचो आणि संघाची आवड लागली आणि मलाही पूर्ण वेळ कार्यकर्ता संघाचा बनायचं होतं. देश कार्यासाठी, राष्ट्र कार्यासाठी संघाच्या भाषेत मला लग्न नव्हतं करायचं आणि लग्न हो राष्ट्र कार्यासाठी. आणि खूप सारे त्याच्यावरती निरंजन टकलेंनी माझी इंटरव्ह्यू वगैरे घेतली
आणि Okay. ते तुम्हाला ते बघायला त्याच्यावरती टकले सरांच्या चॅनलवरती मिळून जाईल. परंतु ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक मी मोदी सरांचा प्रचार करून वाचलं 2014च्या. बीजेपीचा Okay. प्रचार करून नंतर प्रश्न पडली आणि सगळ्या युवक क्रांतीदारासारख्या चळवळीच्या संपर्कात आलो आणि संघ हे धोकादायक आहे आणि माझ्या समाजासाठी जास्त धोकादायक आहे हे मला जास्त प्रकर्षाने जाणवलं. माझ्या मातंग समाजाला आरएसएस सांगते की तुमच्या हातात वज्रमुठ, हिंदुत्वाची वज्रमुठ आहे आणि तुम्ही धर्माचं संरक्षण केलं पाहिजे. आणि हे जे अप्पर कास्ट जी लोक आहेत संघामधले अप्पर कास्ट ब्राह्मण लोक आहेत त्यांची सगळी मुलं परदेशात आणि माझ्या मातंग समाजाला हे काय सांगणार की तुम्ही धर्म वाचवला पाहिजे. तुम्ही ब्राह्मण समाज हा त्या अनुषंगाने धर्माचा प्रमुख असल्या कारणाने माझ्या मातंग समाजाला परदेशात पाठवलं पाहिजे आणि यांची मुलं धर्म वाचवायला रस्त्यावरती पाठवली पाहिजे. तर हे उलट करत आहे. तर हे जे आपलं जे माध्यम आहे यातनं हेही सांगतो की ज्या वेळेस संघाचे आणि विष्णू काकाची लोक तुमच्या जवळ येतील आणि सांगतील आपल्याला हिंदू धर्म वाचवायचा आहे त्यावेळेस त्यांना हे नक्की सांगा मातंग बांधवांनो की आता आम्हाला परदेशात उच्च शिक्षणात ज्या संधी आहेत त्या आम्हाला मिळवून द्या. धर्म वाचवण्याची जबाबदारी पाठक, कुलकर्णी, जोशी, सहस्रबुद्धे, भागवतांची असली पाहिजे कारण ते धर्माचे प्रमुख आहेत असं मला कार्यकर्ता म्हणून तरी सध्या तरी वाटत आहे. बरोबर. सुदर्शन तोच एक महत्वाचा मुद्दा आणि त्यालाच धरून माझा प्रश्न तुला की हे सध्या विष्णू काका जे पसरवत आहेत ना की तुम्ही हनुमानाच्या काळातले आहात, प्रभू श्रीरामाच्या काळातले आहात, मातंग ऋषींचा ते रेफरन्स देतात. हे मातंग ऋषी नेमकी काय 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 संज्ञा आहे, काय संकल्पना आहे, मातंग ऋषी कोण आहेत? आणि दुसरं जे म्हणतात की हनुमानाच्या काळातले आहात तुम्ही, आणि आता मी बऱ्याचशा मातंग तरुणांचे ना रील्स बघतो, शॉर्ट्स बघतो, त्याच्यामध्ये म्हणतात जय वानर सेना, जय श्रीराम. ते वानर सेना म्हणजे काय? म्हणजे फूट सोल्जरच शेवटी, पण हे नरेटिव्ह नेमकं काय आहे? ही फेकाफेक मुलांनी स्वीकारली आहे सत्य म्हणून. तर याच्या मागचं खरा इतिहास काय आहे, नेमकं राजकारण काय आहे? प्लीज जरा सविस्तर. याच्यामध्ये थोडं सांस्कृतिक राजकारण दिसत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये की अण्णाभाऊ साठेंना, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना आरएसएसला हायजॅक करता नाही आलं त्या लेवलला. कारण मार्क्सवादी प्रभाव आणि त्याच्यानंतर अण्णाभाऊंनी बाबासाहेबांवरती लिहिलेली ती पुढची कविता, जग बदलून घालून गेले गाव, सांगून गेले मला भीमराव, त्याच्यामुळे आरएसएस काय करत आहे की महापुरुष हायजॅक करते. कारण त्यांचा कोणी महापुरुष नाही संघाचा. मग सुरुवातीला मिलिंद एकबोटेंनी लहुजींच्या नावाने प्रतिष्ठान चालू करणं आणि खोटा इतिहास लहुजींच्या म्हणजे सगळ्या प्रक्रियेत पुढे आणणं आणि मग लहुजी वस्तात ज्यांनी धर्मासाठी वगैरे वगैरे जगले अशा पद्धतीचा खोटा इतिहास रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु आता तोही फेल होताना दिसत आहे. लहुजी वस्तात साळवे खऱ्या अर्थानं सत्यशोधक चळवळीशी एक वैचारिक दृष्ट्या जुडलेले होते. कारण महात्मा फुलेंना संरक्षण देणं आणि त्यांची जी मुलगी नातू आहे लहुजी वस्तादांची पुतणी, तिचं नाव मुक्ता साळवे. तर मुक्ता साळवेंनी निबंध लिहिले की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. म्हणजे एका साईडला बाबासाहेब ॲनिलेशन ऑफ कास्ट मध्ये प्रश्न विचारतात इथल्या धर्मसत्तेला आणि धर्मव्यवस्थेला, दुसऱ्या साईडला मुक्ता साळवे म्हणते की मांग महाराजांचं दुःखांचं काय ते आता तुम्ही सगळ्यांनी सांगा. मांग महाराजांच्या दुःखाविषयी सगळं लिहिलेलं आहे. आणि शिकलेला जो मातंग तरुण आहेत आमच्यासारखा तो सगळा आंबेडकरी विचारधारेकडे येण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. म्हणून जे काही मातंग समाजामध्ये चुकीचा इतिहास करण्याचं काम विष्णू कसबेंच्या माध्यमातून आरएसएस करत आहेत का काय असं मला वाटत आहे. आता लहुजींची जी प्रतिमा सगळी पुढे येत आहे किंवा इतिहासाचं स्ट्रक्चर पुढे येत आहे ते सत्यशोधक म्हणून येत आहे, फुलेंच्या चळवळींशी जोडलेला पुढे येत आहे. म्हणून काहीतरी मग मातंग ऋषी बाहेर काढणं, मग तुम्ही प्रभू श्रीरामाच्या काळातल्या आहात, हनुमानाच्या काळातल्या आहात, अशा पद्धतीने खोटा नॅरेटिव्ह मातंगांमध्ये सेट करणं, अशा पद्धतीचे त्यांचे सांस्कृतिक अजेंडे आपल्याला प्रामुख्याने दिसत आहे. तर मातंग तरुणांना तेच आवाहन करत आहे की सांस्कृतिक राजकारण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपली जी प्रगती आहे ती कुठल्या विचारधारेत नाही, अण्णाभाऊंच्या विचारधारेत नाही, मुक्ता साळवेंच्या, बाबासाहेबांच्या, शाहू महाराजांच्या आणि जे प्रोग्रेसिव्ह लीडर होते त्या सगळ्या विचारधारेतनं आपली प्रगती आहे. तर सांस्कृतिक राजकारण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे सुदर्शन, सांस्कृतिक राजकारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. मुक्ता, मला तुला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा केव्हा कधी सांस्कृतिक राजकारण धर्मांधाच्या बाजूने ओव्हर पॉवर व्हायला लागतं तेव्हा सगळ्यात पहिला आधार असतो अंधश्रद्धेचा. एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून तुला
तुझं मत काय आहे? तुला काय वाटतं की या अंधश्रद्धा ज्या वेळेला ताकदवर होतात त्यावेळेला स्त्रियांची एक समूह म्हणून, एक व्यक्ती म्हणून अधोगतीच होत असते. तर तू स्वतः स्त्री आहेस, तुझ्याकडून तू स्वतः महिलांना सांगावं की या अंधश्रद्धा जर तुम्ही ज्या आता नव्याने रुजवल्या जातात त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही प्रगती कुठपर्यंत आलेली आहे आणि कुठेपर्यंत तुम्ही परत अधोगतीला जाल. कारण हातात पेन द्यायच्या ऐवजी हातात केरसुणी घ्या असं सांगणारे लोक जर सत्तेत येत असतील तर तू महिलांना काय सांगशील? स्पेशली महिलांना तर मी हेच सांगेन, महिला आणि त्यातल्या त्यात मातंग महिलांना मी हेच सांगेन की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे सगळं जे काही मागचं आहे ते बाजूला सोडून पहिले पुस्तक हातात घ्या. शिक्षण, विज्ञान आणि उच्च शिक्षण जितकं शिकता येईल मी तर म्हणेन तितकं शिका. तुमच्या मुलींना त्यांनाही शिकायचं असेल शिकायला लावा. आणि त्यांची बरेचदा मी बघितलंय की खूप लवकर लग्न केली जातात, कारण की आजूबाजूचे नातेवाईक पण प्रेशर करत असतात आणि व्यवस्था पण अशी बनवली गेली आहे की आपल्या या समाजातले लोक पुढे जास्त जाऊ नये, मुलगा असू दे मुलगी असू दे. आणि त्यातल्या त्यात मागे राहतात त्या, म्हणजे जर एखादा समाज मागे राहत असेल तर त्यात महिला अजून जास्त मागे. म्हणजे बाबासाहेबांनीच म्हटलेलं आहे की जर दलित असेल तर स्त्री ही दलितांच्याही दलितांमधली पण दलित आहे, म्हणजे सगळ्यात मागे राहणारी तीच आहे. आणि त्यामुळे मी तर सांगेन की लग्न लवकर लावू नका, शिक्षण शिकू द्या, नोकरी करू द्या. नोकरी केल्याशिवाय मुलीची लग्न करूही देऊ नका आणि तुम्ही लावूही नका. आणि दुसरं म्हणजे या ज्या अंधश्रद्धा आहे, मी बघितलं की देवासोबत लग्न लावून दिली जात आहेत या समाजातल्या मुलींची, तर ह्याच्यातून खूपच लवकर बाहेर यावं लागेल. कारण जग कुठे जात आहे खरं तर पाहिलं तर म्हणजे आता सगळ्यात जास्त उदाहरण ज्याची चर्चा होते म्हणजे चायना इतका पुढे जातो आहे. आणि मी इतक्यात जे काही त्याच्याबद्दल वाचते मला कळतंय की का पुढे गेलाय तो देश, तर तिथे राहणारे लोक म्हणतात किंवा तिथे राहणारे जे भारतीय विद्यार्थी आहेत त्यांचे बरेच रील्स येत असतात. ते म्हणतात आम्ही कधीच बघितलं नाही की चायनामधले लोक त्यांच्या कुठल्या तरी देवाधर्माचं काही करत आहे. खूप रेअरली काही ठिकाणी ते थोडंसं प्रार्थना वगैरे करतात, पण कोणीच नाही. कारण की एक जे दिसतंय की सगळ्यांनी शिक्षण घेतलं आणि कामाला लागले. अर्थात तिथे हुकुमशाही आहे, पण महत्वाचा मुद्दा काय आहे की एखादा समाज पुढे जातो. म्हणजे जर का आपल्याच समाजातलं जर पाहायचं झालं तर भारतामध्ये बाबासाहेबांनी सांगितल्यामुळे महार समाजातली सगळे लोक इतके शिकायला लागले, मॅक्सिमम लोक शिक्षणाला भर देत आहेत आणि त्यामुळे ते पुढे जात आहेत. त्यामुळे आपल्या मातंग समाजातल्या भगिनींना हेच सांगायचं आहे की या सगळ्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि नवीन मोकळ्या विचाराचं, तुम्हाला जास्तीत जास्त ओपन करणारं असं काही जे काही मिळत असेल ते जास्तीत जास्त वाचायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अगदी 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 बरोबर आहे. सुदर्शन, मला आता 2 महत्वाचे प्रश्न तुला विचारायचे. पहिला प्रश्न, जेव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचार होतात, विशेषतः मातंग तरुणांवर जातीय अत्याचार होतात. गेल्या महिन्याभरामध्ये किंवा 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये 8 केसेस घडलेल्या आहेत. मंदिरातून बाहेर हाकलून देणं असो, अगदी श्रीरामाच्या मंदिरातून हाकलून दिलेलं आहे, हनुमानाच्या मंदिरातून बाहेर हाकलून नंतर भरपूर बदडलेलं आहे 3 तरुणांना. एका ठिकाणी सोनईमध्ये खुनाचं प्रकरण झालेलं आहे, महिलांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इतर वेळेला खूप पुढे असलेले विष्णू कसबे अशा प्रकरणांच्या वेळेला का बरं पुढे येत नाही? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न त्यालाच धरून असा आहे की विष्णू काका फेकाफेक खूप करतात आणि त्या फेकाफेकीमधली त्यांची एक फेकाफेक खूप फेमस आहे ती म्हणजे BA सारखी जागतिक डिग्री घेऊन सुद्धा आमच्या पोरांना कामाला लागत नाहीत. अरे इथे एक दगड मारला तर प्रत्येक जण इथे MA किंवा MCOM झालेला मिळेल, एक इंजिनियर मिळून जाईल, दगड ज्याला लागला तो पोस्ट ग्रॅज्युएट मिळून जाईल. BA सारखी जागतिक डिग्री घेऊन सुद्धा आम्हाला कामं मिळत नाहीत हे विष्णू काका बोलतात, वर स्टेजवरून बोलतात आणि खालून त्याला टाळ्याही मिळतात. ही कोणतं अधपतन आहे? हे काय आहे? या अफवा, या खोट्या गोष्टी, याच्यावर तू जरूर बोललं पाहिजे. पहिला मुद्दा, ही हिंदुत्वाची वज्रमूठ कोंबलेली आहे असं ते स्वतः म्हणतात, मग जेव्हा अत्याचार होतात तेव्हा ते का नसतात? आणि दुसरा प्रश्न त्याला जोडूनच की बाबा विष्णू काकांच्या या फेकाफेकीला लोक कसं समर्थन देतात, प्लीज. त्याच्यातला एक पहिला जो प्रश्न आहे दादा, की सोनईचं प्रकरणचा उल्लेख केला. संजय वैराळ त्या प्रकरणातला पीडित व्यक्ती होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये चाकू खुपसला, त्याचे दोन्ही पाय तोडले. ते तोडणारे RSSचे बजरंग दलचे होते आणि त्याला मारलं आणि मारल्यानंतर RSS बजरंग दलच्या लोकांनी त्या गावामध्ये पोलिसांसमोर सभा घेऊन असं सांगितलं की परत जर का आमच्या नादाला गेला, तुमच्या खालच्या जातीतले लोक म्हणजे मातंग समाजाला उच्चारून ते बजरंग दलचे लोक बोलत होते की आम्ही त्याला मारून टाकू,
चॅलेंज दिलं की त्याला मारून टाकू. तर त्या आंदोलनानंतर आम्ही इमिजिएटली पुणे जिल्हा मातंग कमिटीने एक बैठक बोलवली आणि तिथं आंदोलन झालं पाहिजे, समाजातल्या युवकाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली. मला असं वाटलं त्या दरम्यान की बाबा मातंग समाजाचं फार कळवळा असणारा विष्णू कसबे सातत्याने भाषण वगैरे करतात, कमीत कमी त्या आंदोलनामध्ये तरी येतील. नंतर मी जरा माहिती घेतली की ते कुठं आहे, तर ते तुळजापूरला का कुठंतरी लोटांगण घालून पदयात्रा करायला कुठेतरी निघालेले आहेत. तर त्या मातंग समाजावरती म्हणजे खुनी हल्ला झाला, त्याचे पाय तोडले गेले. त्या आंदोलनामध्ये विष्णू कसबे कुठेही दिसलेले नाही. तर मला तिथं अक्षरशः इतकं वाईट आणि त्रास झाला की मातंग समाजाचं इतकं अॅट्रॉसिटीचे केसेस होत असताना, गावगाड्यात आजही अन्याय होत असताना, मंदिरात येऊन दिलं जात नाही, किंवा नवरदेव घोड्यावरती बसला आणि मारुतीच्या मंदिरात ज्यावेळी जातो तर तिथले काही अप्पर कास्ट लोक आजही विरोध करताना आपल्याला सगळ्या केसेस मधनं रिपोर्ट मधनं दिसत आहेत. तर त्याच्यावरती चकारही शब्द विष्णू कसबे काढताना दिसत नाही. उलट काय म्हणत आहेत की आपण वज्रमिटूतलं हिंदुत्व असं काहीतरी त्यांचं सातत्याने ते वाक्य दिसत आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. मग ह्या माध्यमातनं की पुन्हा तेच सांगतो की माझ्या समाजाला आव्हान आहे की आपण कुणाला नेता मानलं पाहिजे. तुम्ही ज्या मागाशी डिग्रीचा उल्लेख केला BA चा, तर त्यांच्या ज्या भाषणामध्ये विष्णू कसबे सांगत आहे की माझा तालुका अध्यक्ष BA पास आहे आणि त्याला नोकरी नाही. याचा अर्थ काय की BA पास म्हणजे ती नोकरी महाराजांनी पळवली असं त्यांना म्हणायचंय. तुम्ही नीट त्याच्या पाठीमागचा अर्थ समजून घ्या. मला विष्णू कसबेंना सांगायचं की अहो विष्णू काका, इतकं खाजगीकरण वाढलेलं आहे, नोकऱ्या सातत्याने जात आहेत, त्याच्यावरती तुमचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाहीये. इथं PhD चा जो विद्यार्थी आहे त्याला नोकरी मिळत नाही, तुमचं BA ला कुठं पुजत बसता. BA ला नोकरी मिळणं कठीणच आहे ना. जे नोकरीसाठी सॉफ्ट स्किल ज्या गोष्टी लागतात, कम्युनिकेशन स्किल किंवा जे मार्केटमध्ये नवीन जे कोर्सेस आहे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेणार आहात का नाही घेणार आहात, आणि त्याच्या माहिती घेतलेली समाजाला ती माहिती देणार आहात का नाही देणार आहात, हा सगळा प्रश्न आहे. BA एकदम किरकोळ गोष्ट आहे. माझं स्वतःचं शिक्षण MLW आहे. उच्च शिक्षणातल्या ज्या संधी आहेत त्या उच्च शिक्षणातल्या हायर एज्युकेशन याबद्दल विष्णू कसबे कधी बोलणार आहेत का नाही. मातंग समाजातला तरुण टीस मध्ये गेला पाहिजे, JNU मध्ये गेला पाहिजे, IFU मध्ये गेला पाहिजे, किंवा चेवनिंग साठी मोठी जी स्कॉलरशिप ब्रिटन सरकारची आहे किंवा जर्मनी मधल्या काही मोठ्या ज्या हायर एज्युकेशनच्या फेलोशिप स्कॉलरशिप आहे त्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये मातंग समाजातला तरुण गेला पाहिजे. हा दृष्टिकोन विष्णू कसबेमध्ये दिसत नाहीये. तो दृष्टिकोन त्यांना आणायचाही नाही असं साधारणतः दिसतंय. त्यांना धर्मांध मातंग करणं आणि धार्मिक गुलामगिरीकडे नेणं अशा पद्धतीची त्यांची ऍक्टिव्हिटीज आहे. म्हणून आम्ही मातंग समाजातल्या तरुण कार्यकर्त्यांसोबत हाच प्रयत्न करत आहे की ज्यांना धर्म वाचवायचा त्यांना धर्म वाचवू द्या, परंतु मातंग बांधवांनो, आपल्याला धर्म वाचवायचं नाही, आपले धर्म वाचवायची जबाबदारी नाही. आपली मातंग समाजातली मुलं बाबासाहेबांचं बोट पकडून मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. म्हणून विष्णू कसबेंसारख्या लोकांच्या नादाला न लागणं हे समाजाचं बल आहे. मला पण बोलायचं हा प्लीज 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 प्लीज. हे जे आहे की BA करून पण नोकरी लागत नाही, याच्यामध्ये खरं तर विष्णू कसबेंनी व्यवस्थितला प्रश्न विचारायला पाहिजे की नोकऱ्या का नाही लागत आहे. आणि हे इतक्यातच होतं. ठीक आहे, BA झालं म्हणजे नोकरी लागतच नाही असं नाही, अनेकांना लागते. पण सुदर्शन म्हणतो तसं स्किल्स असतील, सध्या नवीन येत असणारा ट्रेंड AI बद्दल मातंग समाजातल्या किती मुलं अवेअर आहेत आणि त्यातल्या गोष्टी किती मुलं शिकत आहे हे त्याच्याविषयी बोलणार आहे का. जग ज्या गोष्टी आज करतंय ते जर आपल्या मातंग समाजातले पोरं पोरी करायला लागले, त्यांना हे केलं तर नक्कीच त्यांना नोकरी मिळेल, कुठेही नोकरी मिळेल BA करून सुद्धा. आणि ठीक आहे, BA ही काही जागतिक लेवलची नाही आहे. आता जग असं झालेलं आहे की खूप आपल्याला शिकावं लागतं. पण याचा अर्थ म्हणजे शिकलं म्हणजे काहीच होत नाही असं बिलकुल नाहीये. पुढच्या काळामध्ये तर मी म्हणते की जे शिकणार नाही ते अजून मागे राहणारे लोक आहे. हे जे काही यांनी फुगवटा केलेला आहे, दाखवत आहे हिंदुत्व वगैरे, हे फार कमी काळासाठी असणारा एक असा बुलबुल आहे आणि ते फुटल्याच्या नंतर दिवस गेलेले असतील आणि हे तरुणांना कळेल की आपली उमेदीची वर्ष आपण याच्यामध्ये अडकून घालवलेली आहे. खरं तर त्या काळात खूप अभ्यास, खूप शिक्षण, AI या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे होतं, ज्याच्यावर मला वाटतं यांनी बोललं पाहिजे. नाही, अगदी बरोबर आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर. तुम्ही दोघांनी एकदम बरोबर पिन पॉइंट केलेलं आहे. मला सुदर्शन जरा एक स्पष्टपणे आता तू सांगत जरा की बार्टीच्या धर्तीवर भांडून
थोडंसं जरा वातावरण तयार करून आरटीची निर्मिती केली गेली, आरटीची स्थापना केली गेली. आज आरटीची अवस्था काय हे सगळ्यांना माहिती, आरटीकडे पैसे नाहीयेत. दुसरी गोष्ट, अण्णाभाऊ साठे महामंडळ पैशाअभावी, निधी अभावी बंद आहे. त्याच्यावर सुद्धा विष्णू कसबे काही बोलत नाहीत. विष्णू कसबे अनेक ठिकाणी सभांमध्ये, मग त्यांच्यासमोर फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, अजित पवारांच्या सभेत तर नाही बघितलेलं, पण रवींद्र चव्हाण साहेबांबरोबरचा फोन कॉल पाहिलेला आहे, फडणवीस साहेबांबरोबरचं त्यांच्या सभेमधलं उपस्थित राहणं पाहिलेलं आहे, आणि एकनाथ शिंदे तर स्टेजवर बसलेले होते आणि त्यावेळेला विष्णू कसबेंची जीभ थकता थकत नाही त्यांना साहेब साहेब बोलून आमचा इतिहास असा, आमचा इतिहास तसा, ह्या सगळ्या गोष्टी बोलता त्यात बिलकुल थकत नाही. विष्णू कसबेंना आमदार व्हायचंय, कॅबिनेट मिनिस्टर व्हायचंय, काय व्हायचंय, त्यांची नेमकी मनीषा काय, कधीतरी कुणीतरी बोलून दाखवलीच असेल, कुठेतरी सांगितलीच असेल. कारण वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन माणूस अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या समूहाला, स्वतःच्या तरुणांना, स्वतःच्या लोकांना इतकं रिग्रेसिव्ह व्हायला, इतकं अधोगतीकडे जायला तरी बिलकुल भाग पाडणार नाही. आणि वैयक्तिक स्वार्थाने पेटलेली लोकच हे असं करतात. तुम्हाला दोघांना काही याचे इनपुट्स आहेत का, किंवा काही माहिती आहे का, किंवा तुमचं मत काय आहे? तुम्ही मगाशी आरटी आणि बार्टीचा मुद्दा काढला. हे बघा, आपण म्हणजे फर्स्ट जनरेशन लर्नरला म्हणजे शिकलेले लोक आहोत की आपण MA पर्यंत आलो. नंतर आपले ज्या पिढीतली जी मुलं आहेत ती PhD पर्यंत स्वप्न बघत आहेत आणि त्यातनं बार्टीच्या माध्यमातून जी काही फेलोशिप वगैरे मिळत आहे, ही सगळी प्रक्रियेमध्ये आपण सामील होण्याचा प्रयत्न करत आहे. मध्यंतरी आता ते पैसेही बंद केलेले आहेत. मातंग समाजाच्या किंवा विष्णू कसबेंनी बार्टीच्या धर्तीवर जी आरटीची मागणी केली आहे, तर ठीक आहे, आता स्वतंत्र आरटी देखील झालेले आहे. आता आरटीचा काय कार्यक्रम आहे, फक्त सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ऐकणं हेच आरटीचा कार्यक्रम आहे असं एकंदरीत दिसतंय. मेन मुद्दा असा आहे की बार्टीसाठी लढणारा समूह कोण होता, इथला पूर्वाश्रमीतला महाराणी बौद्ध, म्हणजे बार्टीसाठी म्हणजे त्याचे जे काटछाट तिथलं महाराष्ट्र शासन आणि RSS विचारधारेतले जे सरकार आहे, तिथल्या दलित मुलांचे पैसे कापण्याचा कार्यक्रम इथल्या बार्टीच्या माध्यमातून करत होतं. परंतु आरटी स्वतंत्र झालेली आहे मातंग समाजासाठी. मग आरटीला आता बजेट देणार आहेत का नाही देणार आहेत, आणि बजेट जर का दिलं असेल तर खरं तर बजेट दिलेलंच नाहीये, पण समजा बजेट वाढून दिला तर त्या बजेटच्या बाबतीत विष्णू कसबेंची काय भूमिका आहे की तो बजेट मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पोहोचावा किंवा त्या मुलांपर्यंत तो हक्काचा पैसा पोहोचावा, असं कुठल्याही प्रकारचं त्यांचं आंदोलन दिसत नाही. त्यांचं आंदोलनातनं फक्त एका समूहाला टार्गेट करणं आणि जे काही मूळ प्रश्न आहेत मातंग समाजातले किंवा अण्णाभाऊ साठे जे महामंडळ आहे, एका अर्थाने ते बंदच पडलेले आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या ज्या काही रोजगाराच्या स्कीम आहे, व्यवसायाच्या जे काही योजना आहेत, त्या मातंग समाजापर्यंत खालीपर्यंत पोहोचत नाही. हे जे काम करणं जे असतं ना, ते विष्णू कसबे त्याला प्रश्न विचारत नाही की एका पोहोचत नाही, तर ते पोहोचण्यासाठी काय करावं लागतं, तर याचं कधी ते चिंतन करताना दिसत नाही. मातंग समाजाला कट्टर धार्मिक गुलामगिरीकडे नेणं हेच त्यांचा अजेंडा आहे असं साधारणतः दिसत आहे. मला असं वाटतं की माझा मातंग समाज हा स्वाभिमानी आहे आणि माझा मातंग समाज विष्णू कसबेला या माध्यमातून सांगतो, माझा मातंग समाज हा प्रचंड इमानदार आहे, मातंग समाज हा भोळा बाबडा आहे. माझा मातंग समाज मातंग समाजाला कोणत्याही RSS सारख्या संघटनेकडे न नेता किंवा इतकं खोटा गुलामगिरीचा इतिहासाचं उदात्तीकरण करून तुम्ही काय साध्य करू इच्छितात. फडणवीस साहेबांसमोर चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी, शिंदे साहेबांसमोर चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे का, म्हणजे प्रश्न आहे ना. माझ्या मातंग समाजाच्या उच्च शिक्षणासाठी, माझ्या मातंग समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, अण्णाभाऊ साठे महामंडळाला बजेट मिळण्यासाठी याच्यासाठी वेगळे काय ऍक्टिव्हिटीज करणार आहात, हा सगळा प्रश्न निर्माण होतो ना. बंदच पडलेलं आहे सगळं. आणि तुम्ही बार्टीला किंवा महाराष्ट्र शिव देऊन विष्णू काका काय फायद्याचं नाहीये. मातंग समाजातलं तरुण पोर आता फार चांगल्या पद्धतीने विचार करत आहे आणि एक दिवशी तुम्ही एक्सपोज व्हाल सगळ्या मातंग तरुणांसमोर आणि समाज तुम्हाला माफ करणार नाही. अगदी अगदी. मुक्ता, तुझं काय मत आहे याच्यावरचं? नाही, बरोबर आहे. हे जे काही आहे वाद तयार केला गेलेला आहे की बाबा बौद्धांमुळे, महारांमुळे मातंग आपल्या नोकऱ्या जात आहेत, तर मग मला असं वाटतं की याचे काही आकडे, जो काही डेटा आहे की बाबा मला असं वाटतं की जो काही बौद्ध समाज, महार समाज पुढे गेलेला आहे, जे दिसतंय त्यांच्या याच्यावरून, तुम्ही कुणाही महार व्यक्तीच्या घरामध्ये जा, तुम्हाला भरपूर पुस्तकं दिसतील.
गावाच्या बाहेर पडलेला हा समाज आहे आणि पुस्तकं वाचत आहेत. त्यांनी खरोखर मानावं लागेल की बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी इतक्या डायहार्ड, त्यांनी जसं काही बाकीचे लोक रिलिजियस पुस्तकं वाचतात तसं ते बाबासाहेबांचे हे वाक्य, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे करतायत. आणि त्यामुळे हा समाज पुढे गेलेला. इव्हन मी तर म्हणते ना की असं नाहीये की महारांमुळे मांग समाजातली लोक मागे आहे. नाही, महार तर मी तर म्हणते की किंबहुना जास्त सगळ्या जे काही वरच्या जाती आहेत त्यांच्यापेक्षाही खूप ठिकाणी जास्त शिकलेले लोक दिसत आहेत, जास्त वाचन करणारे, जास्त माहिती असणारे लोक आहेत. आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे शिक्षण. हा, आरक्षणाने त्यांना थोडाफार मदत झालेली आहे, नो डाऊट, रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे, परंतु शिक्षण आणि त्यांनी स्वतःवर जे काम केलं तेच आपल्या या समाजातल्याही लोकांनी केलं पाहिजे. आणि या नेत्यांची जबाबदारी असते हे असे भांडणं लावण्यापेक्षा सगळ्यांनी सोबत मिळून पुढे जाणं आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन करणं. अगदी बरोबर आहे. सुदर्शन, एक प्रश्न. 2014 साली मी एक व्हिडिओ बनवला होता, अण्णाभाऊ साठेंना ट्रिब्यूट देणारा व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये मी तो किस्साही सांगितलेला आहे. RSSचे एक मोठे लीडर त्यांनी 2014 साली मला असं सहज बोलताना बोलले होते की आता आम्ही तयारी करतोय अण्णाभाऊ साठेंना डॉक्टरेट देण्याची, कारण मातंगांना त्यांचा नवीन आंबेडकर दिल्याशिवाय, त्यांच्या पद्धतीचा आंबेडकर दिल्याशिवाय आम्हाला त्यांच्यामध्ये जाऊन काही फूट पाडता येणार नाही, आम्हाला सेंध मारता येणार नाही. अण्णाभाऊ साठेंना डॉक्टरेट दिलेली आहे. माझ्या माहितीत असं आहे की अण्णाभाऊ साठेंना डॉक्टरेट जी मिळाली आहे ती एका टेक्निकल इन्स्टिट्यूट कडून मिळालेली आहे, आणि अशा इन्स्टिट्यूट कडून की जिथे कधी साहित्याचं एक पानही वाचलं गेलेलं नाहीये. तर हे सगळं जे राजकारण चालू आहे, या राजकारणाची सुद्धा पोलखोल जरा तू शांतपणे केली पाहिजे, प्लीज. मला म्हणजे RSSचा जो अजेंडा आहे तो अर्थातच बौद्ध आणि मातंगांमध्ये अधिकाधिक तेढ निर्माण व्हावं. बाबासाहेब आंबेडकरांकडे डॉक्टरेट आहेत, बाबासाहेब सुटाबुटातले आहेत, तर मग मातंगांमध्ये पण एक असंच एक काउंटर काहीतरी उभं राहावं, असं काहीतरी RSSचा कदाचित प्लॅन असावा, म्हणून ते डॉक्टरेट आहे. ठीक आहे, कितीही डॉक्टरेट वगैरे द्या, परंतु अण्णाभाऊ साठे हे कॉम्रेड होते हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अण्णाभाऊ साठेंची जी विचारधारा आहे, इथल्या कामगारांना न्याय देणं, इथल्या कष्टकऱ्यांना न्याय देणं, ही त्यांची विचारधारा आहे. अण्णाभाऊ साठे भांडवली व्यवस्थेला विरोध करणं ही अण्णाभाऊंची विचारधारा आहे. म्हणजे मातंग समाजातल्या तरुणांनी हे सांस्कृतिक राजकारण समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला बाबासाहेब मातंगांमध्ये रुजले नाही पाहिजे, किंवा बाबासाहेबांची जी विचारधारा आहे ती मातंग समाजामध्ये रुजली नाही पाहिजे. अशा अर्थाने एक सिस्टीम वेगळ्या लेवलला काम करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे एकदा बाबासाहेबांची विचारधारा मातंग समाजामध्ये रुजली किंवा मातंग समाजातल्या तरुण बाबासाहेबांबद्दल विचार करायला लागला तर काय विचार करणार? मग स्वाभिमानी राजकारण विचार करणार, म्हणजे आर्थिक प्रगती करणार, अंधश्रद्धा सोडणार, इथल्या हिंदुत्ववादी फोर्सेसला प्रश्न विचारणार. हीच तर आंबेडकर विचारधारा आहे ना. कास्ट इन इंडिया वाचणार, अॅनिलेशन ऑफ कास्ट वाचणार, मुक्ती कोण पते वाचणार. हे सगळी जी बाबासाहेबांची जी विचारधारा आहे, क्रांतिकारक जी विचारधारा आहे, फुलेंची जी क्रांतिकारक विचारधारा आहे, ती मातंगांमध्ये रुजली नाही पाहिजे. या अनुषंगाने वेगवेगळ्या सांस्कृतिक ऍक्टिव्हिटीज करण्याचा मातंगांमध्ये इथल्या संघ आणि भाजप आणि विष्णू कसबेंच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे. तुम्ही कितीही डॉक्टरेट द्या, अण्णाभाऊ साठेंची विचारधारा ही क्रांतिकारक आहे. आणि त्या बाबासाहेबांची आणि अण्णाभाऊ साठेंची तुलना करण्याचा कितीही प्रयत्न करा, बाबासाहेब आहेत, अण्णाभाऊ आहेत, जो तो महापुरुष त्यांच्या जागी महान आहे. परंतु या अनुषंगाने मी एक विष्णू कसबेंना प्रश्न विचारू पाहतो आहे की म्हणजे खऱ्या अर्थाने मर्यादेचा गाडा अण्णाभाऊंचा विष्णू कसबेंनी वाचला का नाही यात शंका आहेच आहे मला. परंतु एक मातंगांनो लक्षात घ्या, अण्णाभाऊ साठे काय म्हणत आहेत की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून इथल्या कष्टकरी जनतेच्या हातावरती तरलेली आहे. याचा अर्थ काय? गेल्या हजारो वर्षापासून, 5,000 वर्षापासून आपल्या डोक्यामध्ये काय घातलेलं आहे? पृथ्वी कुणाच्या डोक्यावरती? शेषनागाच्या मस्तकावरती आहे. म्हणजे तुम्हाला जे वैचारिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न इथली मनुवादी व्यवस्था करत आहे, त्याला डायरेक्ट अण्णाभाऊ साठेंनी लात मारलेली, प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वी कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हातात तरलेली आहे. अर्थात काय अण्णाभाऊ साठे सांगत आहेत की आपल्याला विज्ञानाकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे आपण त्याच्या पाठीमागचं राजकारण सांस्कृतिक समजून घेतलं पाहिजे. अगदी एकदम बरोबर. मुक्ता, सुदर्शन, तुम्ही दोघांनी अतिशय सम्यक
दृष्टीने सम्यक वाणीनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर दिली, पण त्यासोबतच विष्णू कसबे काका द ग्रेट विष्णू कसबे काका, आणि भविष्यात कदाचित ते स्वतःलाच मातंग ऋषी देखील म्हणून घेतील यात मला आता शंका राहिलेली नाही. फक्त ते का आमदारकीची वाट बघतायत. हा शंकराचार्य होऊ नये त्याला. Allowed नाहीये. नाही, भविष्यात ते स्वतःला मातंग ऋषी म्हणून पण डेफिनेटली म्हणून घेतील यात मला आता काही शंका राहिलेली नाहीये. मला ही चर्चा संपवताना सगळ्यांना फक्त एक काही गोष्टी सांगायच्या आहेत, आणि त्या गोष्टी अशा स्वरूपाच्या आहेत की बघा 2025चं वर्ष चालू आहे. आता 2026 मध्ये आपण एंट्री करू. 1980-1985च्या काळात ज्यांना ज्यांना नोकऱ्या लागलेल्या होत्या त्या सगळ्या लोकांच्या नोकऱ्या, त्यांचा टेन्युअर आता संपेल, ते रिटायर होतील. त्यांच्या मुलाबाळांना आता सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाहीयेत. आणि आपण कशावर म्हणतोय की बाबा महार मातंग वाद काय आहे, RSS आपल्याला काय सांगतंय, आपल्या हातात हिंदुत्वाची वज्रमूठ आहे की नाहीये. आपण बघत नाही आहोत की एआयची क्रांती होते, जग कुठे चाललेलं आहे आणि आपण कुठे अडकून पडलेलो आहे, तर केरसुणी बांधली की नाही. आपण कुठे अडकून पडलेलो आहे की मातंगाचं तोंड दिसलं तर दिवस लय पवित्र जातो, काम होऊन जातं. आपण या भाकड कथांमधून, आपण या अंधश्रद्धांमधून स्वतःला लवकरच बाहेर काढलं पाहिजे आणि स्वतःला दूरदृष्टीकडे, जसं मुक्ता म्हणाली होती ना की विज्ञानवादी आणि दूरदृष्टीपणाकडे आपण पुढे गेलो पाहिजे. तर विष्णू काकांची पोलखोल जी आहे ती अजून अशीच चालू राहील, कारण जे लोक चुकीचं बोलतात ना त्या लोकांच्या विरोधात मोहीम उघडावीच लागते. मोहीम चांगल्या माणसांविरोधात नसते तर वाईट माणसांविरोधातच उघडावी लागते. येस सुदर्शन प्लीज. शेवटचा मुद्दा मला नक्की ऍड करावा लागेल की ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, जिजा एकनाथ आवड. अरे हा, माझा तो विषय राहून गेला एकनाथ आवड साहेबांचा. एकनाथ आवडांचं मी आत्मचरित्र वाचलं आणि फार म्हणजे माझ्या समाजातला किती मोठा माणूस होऊन गेलेला आहे. माझ्या डोळ्यात अश्रू येतात एकनाथ जिजांचं नाव घेतल्यानंतर. अगदी अगदी अगदी. जिजांनी माझ्या मातंग समाजाला स्वाभिमानी बनवण्याचं काम केलेलं आहे. आणि आणि विष्णू काका जिजा वगैरे समजू नका, जिजा आमचा बाप होता आणि जिजांनी बाबासाहेब रुसवण्याचं काम मातंग समाजामध्ये केलेलं आहे. जिजा स्वतः उच्च शिक्षित आहे, त्यांचा मुलगा मिलिंद नाना जेरीला प्रोफेसर आहे, मिलिंद आव्हाड, आणि आमच्या मराठवाड्यातल्या मातंगांना योग्य दिशा दाखवण्याचं काम जिजांनी केलेलं आहे. या माध्यमातून मी सांगतो की विष्णू कसबेंच्या बाजूने जायचं आहे का जिजांच्या बाजूने जायचं आहे, आता माझ्या मातंग भावांनी बहिणींनी विचार केला पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतो की जिजा एकनाथ आवड समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि एकनाथ आवडांची परंपरा आपल्याला मातंग समाजामध्ये रुजवायची आहे आणि जिजांचा वारसा आपल्याला तुम्हाला आम्हाला मातंगांना पुढे न्यायचा आहे. जिजांचं कार्य फार मोठं आहे. बाबासाहेब आंबेडकरवादी फार मोठं नेतृत्व होतं जिजा. तर जिजांच्या आठवण या निमित्ताने मला आली. नाही, अगदी बरोबर आहे. मी प्रश्न विचारणारच होतो. आज या वाईट काळामध्ये माझ्या मातंग समाजाला, हिंदुत्ववादी फोर्सेसकडे हे विष्णू कसबेंसारखे अनेक लोक नेत असताना मला जिजांची फार आठवण येते. पदोपदी आठवण येते की जिजा माझा बाप आज तिथं असतं तर मी जिजांबरोबर ताकदीने मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी नवीन उभं करता आलं असतं. ऍब्सोल्युटली. जिजांना फार कमी आयुष्य मिळालं आणि ते आता असायला हवे होते. जर त्यांना थोडंसं अजून आयुष्य मिळालं असतं ना तर हे विष्णू कसबेंसारखी लोक, ध्रुवीकरण करणारी लोक ही परत कधी जन्माला आली नसती. आणि मातंग बंधूंनो, सर्व मातंग समूहाला, मातंग तरुणांना मी एक सांगतो, खरंच विनंती करून सांगतो, आदर्श घ्यायचा असेल, तुम्हाला नेता निवडायचा असेल ना तर तुम्ही विष्णू कसबे नाही, तुम्ही एकनाथ आवड, तुम्ही जिजा निवडले पाहिजे, तुम्ही अण्णाभाऊ निवडले पाहिजे, त्यांचं साहित्य निवडलं पाहिजे, त्यांची विचारधारा निवडली पाहिजे, त्यांचा संघर्ष निवडला पाहिजे, ना की असले कोणते भंपक लोक की जे तुम्हाला हातातला पेन काढून तुम्हाला झाडू बांधायला लावतात, जे तुमच्या हातामध्ये विज्ञानाच्या पुस्तकांच्या ऐवजी फालतूची वज्रमुठ कोंबायला लावतात. अशा लोकांपासून तुम्ही सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. मी मुक्ता आणि सुदर्शन दोघांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी या चर्चेसाठी वेळ दिला आणि आपली परखड मतं आपल्या सगळ्यांसमोर ठेवली. मी सर्व दर्शकांना, सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो आणि विनंती करतो की ही चर्चा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मुक्ताचं चॅनल आहे, मुक्ताच्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि जमेल तशी या मुक्त पत्रकारितेला आर्थिक सहकार्य देखील करा. मुक्ताच्या चॅनलवर तिचा QR कोडही तुम्हाला मिळून जाईल. तर प्लीज हे सगळं शांतपणे समजून घ्या, हे राजकारण समजून घ्या आणि याला थारात येऊ नका. सुदर्शन, मुक्ता, खूप खूप थँक्यू. लवकरच भेटूयात नवीन विषयासह, नवीन गोष्टींसह. खूप खूप धन्यवाद. बाय. धन्यवाद. येस, बाय बाय.